काल या ठिकाणी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, नायब तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये त्यांच्यानी आमच्यासमोर जो नवीन GR आला आहे तो आम्हाला वाचून दाखवला. पण जो नवीन GR आला आहे तो विकासाच्या कामासाठी, ना की या गौण खनिजच्या विकासासाठी. आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले ते काय म्हणतात की हे जे 7 कोऱ्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्फोट करतात, त्या स्फोटचा तिलारी डॅमला काही धोका नाही. पण आमचा गाव इथनं जवळच आहे, इथनं 300-400 मीटर जवळच आहे. पण तेथील जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक घरांना भेगा पडलेल्या आहे आणि त्या ठिकाणचा पंचनामा पण झालेला आहे. आणि हे कसे काय म्हणू शकत नाही की तिलारी डॅमला धोका नाही आहे म्हणून. आणि तसं आमच्याकडे अभियंत्याचं पत्र पण आहे 2021 सालाचं की ह्या ज्या खाणी आहेत त्या खाणीमुळे तिलारी डॅमला धोका आहे आणि ह्या तात्काळ बंद कराव्या. तरी पण ह्या खाणी अजून पण बंद झालेल्या नाही. आणि त्यानंतर आम्ही ह्या जे खाणी आहेत या खाणीची पाहणी केली. ते पाहणी करत्यावेळी जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले होते त्यांच्यानी पाहणी केली. पण जे हे क्वारी त्यांच्यानी जे खाणी बघितल्यावर त्यांच्याकडे शब्द नाही बोलायला की अशी इथे परिस्थिती झालेली आहे, एकदम KGF सारखी झालेली आहे परिस्थिती. आणि ह्या ठिकाणी हा जो पट्टा आहे हा सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो आणि ह्या जंगलामध्ये L4 टायगर आढळून आलेला आहे. तरी पण इथल्या वन खात्या हे इथे लक्ष देत नाही आहेत की इथे काय चालले काय नाही. आणि हे असंच जर चालू राहिलं तर ह्या यंदाच्या पावसामध्ये ही गरड आहे, म्हणजे ही आमची संरक्षण भिंत आहे, ही कोसळून जाणार आणि आम्ही सगळे पाण्यामध्ये वाहून जाणार आणि आमच्यासोबत गोवा राज्य पण जाणार. त्यामुळे हे लवकरात लवकर क्वारी बंद होणे गरजेचे आहे. त्यावर महाराष्ट्र शासन आणि गोवा शासनाने याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि हे खाणी कायमस्वरूपी बंद कराव्या. श्री सातेरी देवी, दाडसाखळ आणि हनुमान या देवांच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी खानियाळी गावचे ग्रामस्थ उपोषणाला बसलो. प्रसार माध्यम आणि गोवा शासनातील जे तज्ज्ञ या ठिकाणी आम्हाला भेट देऊन गेले आणि त्यांनीही आपल्या गोवा राज्यामध्ये आमच्या उठावाची दखल घेतली. आणि गोवा प्रसारण माध्यम त्याचबरोबर गोव्यातील तज्ज्ञ लोक आणि पुढारी यांनीही या ठिकाणी या अशा दुर्मिळ भागात येऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल गोवा शासनाचे त्याचबरोबर सहकार कर्त्यांचे, पत्रकारांचे आम्ही पूर्णपणे खानियाळी ग्रामस्थ आभारी आहोत. धन्यवाद. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील खान्याळे आणि शिरंगी या गावाच्या सीमेवरती मी आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने पूर्णतया परिस्थितीचा त्या ठिकाणी लक्ष न देता कशा पद्धतीने परवाने दिलेले आहे. त्यांनी दगडी खाण जी आहे ती सुरू करण्यासाठी, त्याचप्रमाणे क्रशिंग युनिट जे आहे क्रशर सुरू करण्यासाठी जे परवाने दिलेले आहेत त्यावरून कळतं की आंधळं दळतंय आणि कुतळ पीठ खातंय. ही जी म्हण आहे त्याची प्रचिती आपणाला या ठिकाणी येते. कारण जो परिसर तुम्ही यापूर्वी तिळारी कन्झर्वेशन रिझर्व म्हणजे तिळारी संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे, अधिसूचित केलेलं आहे, या ठिकाणी राखीव जंगल क्षेत्र आहे. आणि अशा परिस्थितीत मागच्या बाजूला आपण बघतोय की तिळारीचा जलाशय आहे आणि एखादा जलाशय तुम्ही कोट्यवधी रुपये खर्चून निर्माण करतात. या ठिकाणच्या 7 गावातील लोकांना तुम्ही पुनर्वसित केलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय जे आहेत त्यांना चालना देणं हे पूर्णतः चुकीचं आहे. मी या कृतीचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहे ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते देवेंद्रजी फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाजी मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन एकंदर ह्या खाणी हे क्रशर युनिट जे आहेत ते ताबडतोब बंद करण्यासाठी त्यांनी सूचना द्याव्यात. कारण पर्यावरणीय कायदे कानून यांचं म्हणजे बिमोड करूनच हे क्रशर या ठिकाणी चालू आहे. नमस्कार. स्थानिक ग्रामस्थांतर्फे आजचा 7वा दिवस आहे उपोषणाचा. तरी आता थोड्या वेळापूर्वी पर्यावरण तज्ज्ञ रमेश गवस हे ते येऊन गेले आणि त्यांनीसुद्धा या क्वारीची गौण खणीची चौकशी केल्यानंतर ते स्वतः जवळजवळ सगळं पूर्ण एरिया त्यांनी फिरून पाहिला आणि त्यांनी डोक्यावर हात घेतला आणि आम्हालाच वेळात काढलं की एवढी वर्ष तुम्ही कसे काय गप्प राहिलात, आज काय चाललं आहे. आणि ह्याचा मी म्हणजे ते स्वतः पाठपुरावा करणार आहेत. तर आम्ही पण त्यांना सांगितलं की सर तुम्ही आम्हाला थोडी मदत करा.
सर्वांनी मिळून जर आम्हाला मदत केली तर आम्ही जो आमचा लढा आहे तो आम्ही पूर्णत्वास आणि जोपर्यंत हे सगळं बंद होत नाही, सगळ्या खाणी कायमस्वरूपी बंद होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून बाजूला जाणार नाही आहोत. तसेच कालसुद्धा पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर हे स्वतः आले होते आणि इवन त्यांनी त्याची पाहणी केली. तेही त्याच प्रकारे बोलले की बाबा एवढं सगळं झालंच कसं आणि अशा ह्या बुडी क्षेत्रामध्ये हे कारण हे जे हे चालू आहे खनन हे बुडी क्षेत्रामध्येच चालू आहे आणि त्यांनी ते ॲग्री केलं. बुडी क्षेत्रामध्ये चालत गव्हर्नमेंट अधिकारी म्हणतात की बुडी क्षेत्राच्या बाहेर आहे, त्याने धोका नाही. मला स्वतःलाच हे कळत नाही की धरण म्हणजे काय. जे मातीचं बांधलेलं ते धरण आणि ते मजबूत आणि आमचा स्वतः असलेला डोंगर. जर हा डोंगर नसतं धरण झालं असतं का. म्हणजे त्या धरणाला डोंगराची गरज होती म्हणून ह्या पट्ट्यामध्ये धरण झालं, दुसऱ्या ठिकाणी का झालं नाही. आणि गव्हर्नमेंटने काय केलं आहे, ह्या धरणातल्या लोकांना बाजूबाजूला विस्थापित केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात असं दिसतं आहे हे धरण आम्ही तोडणारच आहोत आणि मग तुम्ही जे धरणग्रस्त आहात आजूबाजूला जे गावं आहेत आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना हे केलेलं आहे. शिरंगी जे गाव आहे तर आमच्या गावाला लागूनच आहे. हां, आणि त्याच्याबरोबर आपोआप हे तर जाणारच आहे. आणि ज्या गोवा सरकारने ज्याचा अधिकाऱ्यांचा 80% आहे त्यांचेच लोक त्याच्याबरोबर जाणार आहेत. कारण लागूनच दोडामाला लागूनच गोवा सुरू होतो आणि सर्व गावं गोव्यालाच येतात. तर त्यासाठी हा लढा आम्ही लढतो आहे आणि काही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्या पुढे असे प्रयत्न चालू आहेत की इवन आम्ही काही अधिकाऱ्यांना पण भेटलो. इवन जे आमचे आमदार आहेत केसरकर यांना पण भेटलो. समिती नेमूया हे कमूया. मला हे कळत नाही की समिती कशासाठी नेमायची आहे. जर दिसतंय तर सरळ डोळ्यांनी की बुडी क्षेत्रामध्ये हे चालू आहे ह्याचा अर्थ काय हा सगळ्यांनी विचार करू शकतात. याचा अर्थ काय तो तर असल्या काय थातुरमातूच्या गोष्टी चालणार नाहीत. हे जे उत्खनन आहे हे कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहे. किती गव्हर्नमेंटनी आम्हाला गाजरा दिली, एक लेटर दाखवलं, ह्यावर आम्ही ऐकून घेणार नाही आहोत. हां, आणि ह्याचे आणि राजेंद्र सर आणि सर्व लोकांचं सर्व जे ह्या दोडामार्ग गावामध्ये दोडामार्ग तालुक्यामध्ये या गावाशी रिलेटेड जे लोक येतात त्या सर्वांचं आम्हाला समर्थन लाभलेलं आहे. आणि इवन गोव्यातील सुद्धा. आणि तसं सुभाष शिरोडकर जे गोव्याचे मिनिस्टर आहेत त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे की आमच्या परीने आमच्या साईडने आम्ही एक उच्चस्तरीय कमिटी पाठवणार पण आहोत. आम्ही त्याचा पाठपुरावा करणार कारण त्यांनाच 80% जे पाणी आहे सगळं त्यांनाच मिळतं आहे आणि त्यांचा इथे 80%चा सहभाग आहे. तर त्यांनी गोवा सरकारने पण इकडे पूर्णतः लक्ष द्यावं की कसा चाललेला कारभार आहे तो.